ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता प्रिया आणि अस्मिता मिळून ठरवतात की अर्जुन आणि सायलीला कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही. सायलीला घराबाहेर काढल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. परंतु मित्रांनो, इकडे मात्र उलटच होतं. मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन यांचं प्रेम आणखीनच वाढत असतं आणि ते पाहून अस्मिता आणि प्रिया यांचा खूपच जास्त जळफळाट होत असतो. तर आता त्यानंतर एक दिवस सायली सकाळी लवकर उठते आणि तयार होते आणि ती खाली येते. तर तेव्हा विमलाने नाश्त्याची सर्व तयारी करून ठेवलेली असते. तेवढ्यातच कल्पना देखील तिथे येते आणि म्हणते, विमला, आज सायलीला फक्त कॉफी दे. आज तिला नाश्ता देऊ नकोस. हे ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो. तर तिथे विमला कल्पनाला विचारते की तुम्ही असं का बोलताय? सायली वहिनींकडून काही चूक झाली का? तेव्हा कल्पना म्हणते, नाही ग विमला, परंतु आज सायलीचा उपवास आहे. आजचा उपवास पकडला की लवकर पुत्रप्राप्ती होते, असं माझी आई म्हणायची. आणि तुला माहिती आहे का विमला, अर्जुनच्या वेळीस ना मी असाच उपवास केला होता आणि लगेचच मला दिवस गेले होते. आत्ता ना मला एक छोटा अर्जुन आपल्या घरामध्ये हवा आहे आणि म्हणूनच आज सायली हा उपवास करणार. तेव्हा कल्पनाचं हे बोलणं ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो. तिथे कल्पना म्हणत असते की आत्ता तर मी अर्जुनला सुद्धा सांगणार आहे की लवकरच या घरामध्ये पाळणा हल्लाच पाहिजे. मला नातू हवाय, मला त्याला खेळवायचंय, त्याला न्हाऊ माकू घालायचंय. मी त्याला चांगलंच सांगणार आहे की तू आता काहीतरी मनावर घे. तिथे यावर विमला हसतच सायलीला विचारते की काय मग वहिनी, तुम्ही आता कल्पना मॅडमची इच्छा पूर्ण करणार ना? परंतु मित्रांनो, सायली तिथे गप्पच असते. कल्पना आणि विमला यांना काय उत्तर द्यावं हे सायलीला कळतच नाही. हे पाहून कल्पना म्हणते, सायली बाळा, आजपर्यंत आपण पाहिलं ना, आधी पूर्णाई, अस्मिता आणि प्रिया तुला कसे टोमणे मारत होते. यांचं नातं फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आहे. ते वरवरचं आहे, परंतु बंद खोलीच्या आत यांचं काहीच नाही. म्हणूनच आता त्यांची तोंड बंद करण्याची वेळ आली आहे आणि सायली, हे फक्त तूच करू शकतेस. सायली बाळा, एकदाची तुझी गुड न्यूज मिळाली तर त्यांची तोंड आपोआप बंद होतील. तुला या घराबाहेर काढण्याचं त्यांचं स्वप्नच राहील. त्यांचं सोड ग. परंतु सायली बाळा, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मलाही असंच वाटतं की तुम्ही आता फक्त बाळाचा विचार करावा. मला फक्त आता आजी व्हायचं आहे. माझं फक्त हेच स्वप्न आहेस. आणि सायली बाळा, तू काही काळजी करू नकोस. जरी तुझे आई बाबा या जगात नसले ना, तरी तुझी आणि बाळाची सर्व जबाबदारी, माझी आणि तुझी डिलिव्हरी मी इथेच करणार. मी तुला कुठेही पाठवणार नाहीस. कारण सायली, तू माझी सून नाही, तर तू माझी मुलगी आहेस. तेव्हा कल्पनाचे हे बोलणे ऐकून तिथे सायलीचे डोळे पाणावतात. कल्पनाच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पाहून सायलीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा कल्पना विचारते, सायली बाळा, काय झालं? तू अशी रडत का आहेस? तू माझी ही इच्छा पूर्ण करणार ना? त्यावर सायली तिथे नाईलाजाने हो असं म्हणते. तेव्हा तिथे कल्पना खूपच जास्त खुश होते आणि सायलीला घट्ट अशी मिठी मारते. तर आता या घरामध्ये छोटा अर्जुन येणार म्हणून तिथे कल्पना आणि विमला चक्क नाचत असतात. त्यानंतर कल्पना विमलाताईला पूजेची सर्व तयारी करण्यास सांगते आणि स्वतः देवघरामध्ये जाते आणि प्रार्थना करत म्हणते की बाप्पा, आता लवकरच या घरामध्ये पाळणा हलू दे. माझी ही इच्छा तू लवकरच पूर्ण कर. तेव्हा ते ऐकून सायली खूपच घाबरते. तेव्हा सायली स्वतःशीच म्हणते की आई, तुमची ही इच्छा मी कशी पूर्ण करू? त्यानंतर इकडे अर्जुन हा रूममध्ये काम करत बसलेला असतो. त्याच वेळेस सायली तिथे येते. तिचं कुठेही लक्ष नसतं. सायलीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तेव्हा ते पाहून अर्जुन विचार करतो की मिस सायलीला अचानकपणे काय झालं? खाली तर त्या एकदम ठीक होत्या. तिथे सायली विचार करतच एका कोपऱ्यात बसते. तेव्हा अर्जुन विचारतो, मिस सायली, तुम्हाला नक्की काय झालं? तुला कोणी काही बोललं का? तुम्हाला कोणी त्रास दिला का? मला सांगा, मी लगेचच त्यांना समजावतो. त्यावरती सायली चिडूनच अर्जुनला म्हणते, एक वेळेस तो त्रास परवडला, परंतु या घरामध्ये माझा जीव घुसमटत आहे. मी आणखी खोटं बोलू शकत नाही आणि असं खोटेपणाने वागू शकत नाही. हे सर्व काही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. तेव्हा अर्जुन विचारतो,
अहो मिस सायली, नक्की काय झालंय ते तुम्ही मला सांगा ना. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, आईला आपल्याकडून नातू हवा, या घरामध्ये पाळणा कधी हलणार याची त्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मला देखील विचारपूस करत होत्या. त्यांची इच्छा आहे त्या देवाकडे प्रार्थना करत होत्या, परंतु आपण त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि याचंच मला खूप वाईट वाटत आहे. या घरात मला सर्वांनी त्रास दिला, परंतु कल्पना आईने पहिल्यापासून मला स्वतःची मुलगी मानलं. या घरात मला मान दिला, माझ्यावरती खूप प्रेम केलं, मला आईची माया दिली, परंतु त्या बदल्यात मी त्यांना काय दिलं तर धोका. मी त्यांना सांगू शकत नाही की आपलं लग्न म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि एकानंतर तुमची ही सून तुमच्या मुलाला डिवोर्स देऊन कायमची या घरातून तुम्हाला सोडून निघून जाणार आहे. जेव्हा त्यांना हे सत्य समजेल ना, तेव्हा त्यांना किती त्रास होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अर्जुन सर, तुम्हाला कळतंय का आपण सर्वांना फसवत आहोत? तेव्हा अर्जुन म्हणतो, मिस सायली तुम्ही थोडं शांत व्हा. त्यावर सायली रागानेच विचारते की मी का शांत होऊ? तुम्हाला हेच वाटतंय ना की लोक रोज हर्ट होतात. एक दिवस आई हर्ट झाल्या, त्यांना दुःख झालं, त्रास झाला तर एवढ्याने काय फरक पडतो? परंतु अर्जुन सर, हे पाप मी करू शकणार नाही, मी त्यांना धोका देऊ शकणार नाही. काही वर्षांपूर्वी देवाने माझ्या आईला माझ्यापासून हिरावलं, परंतु या वेळेला तर मी स्वतःच माझ्या या आईला सोडून जाणार का? म्हणजे माझ्या आयुष्यात कधीच आईचं सुख नसणार आहे का? मी माझ्या या आईला गमावू शकत नाही. असं म्हणत तिथे सायली खूप जास्त रडत असते. ते ऐकून अर्जुन रागानेच म्हणतो, मिस सायली, तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम आहे ना, तर आत्ताच्या आत्ता आपण सर्वांना सांगूयात की आपलं लग्न म्हणजे 1 वर्षाचं डील आहे. मग तुम्ही हे घर सोडून जा आणि मग मी तुमच्या मधुभाऊंची केस सोडून जातो. मग मधुभाऊ आयुष्यभर जेलमध्ये राहिले तरी चालेल, परंतु तुम्हाला ना माझ्या फॅमिलीला धोका द्यायचा नाही, हो ना? अर्जुनचे ते बोलणे ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो. सायलीला मधुभाऊंची खूप काळजी वाटत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे पहा मिस सायली, आपलं लग्न म्हणजे एक सौदा आहे, डील आहे आणि यामध्ये एक इमोशनल होण्यासारखं काय आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा सायली रडतच म्हणते, मी रोबोट नाही, काही झालं तरी मला भीती वाटते, मला देखील भावना आहेत आणि आता तर एकटेपणाची मला आणखीनच जास्त भीती वाटते. तेव्हा अर्जुन सायलीला समजावतो की सध्या तुम्ही संकटात आहात ना, म्हणून तुम्ही घाबरताय. तुम्हाला माझ्या मदतीची आणि या कुटुंबाची गरज आहे. 1 वर्षानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या आश्रमात असाल, तुमचे मधुभाऊ पुन्हा तुमच्या सोबत असतील. मग तेव्हा तुम्हाला कुणाचीही गरज नसणार आहे आणि तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. तुम्ही प्रिया, अस्मिता, पूर्णाजी, कोणाचंही टेन्शन घेऊ नका. आईसुद्धा वेळ आली की बरोबर समजून घेईलच. तुम्ही बाकी सर्व काही माझ्यावरती सोडा. असं म्हणत अर्जुन आता स्वतःच्या हाताने सायलीचे डोळे पुसत तिला मिठीत घेतो. तर मित्रांनो, तर आता कल्पनाची इच्छा पुढे सायली आणि अर्जुन हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.